बघा का आपण थिअरी पार्ट कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे, थिअरी पार्ट कम्प्लीट केलेला आहे. क्वेश्चन आज घ्यायचे न्यूमेरिकल्स. व्हाईट लाईट एंटर्स. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, व्हाईट लाईट एंटर्स हा शब्द आलेला असं लक्षात आलं पाहिजे आपल्याला. लाईट कुठून ट्रॅव्हल्स करत असेल. व्हाईट लाईट शब्दाचा अर्थच काय, कोणत्याही प्रकारचं रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन नाहीये. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन कुठं घडत नाही, व्हॅक्यूम मध्ये. म्हणजे व्हाईट लाईट येते म्हणजे कुठून येते लाईट, व्हॅक्यूम मधून येते, टुवर्ड्स द मीडियम. इथपर्यंत क्लिअर झालं, टुवर्ड्स द मीडियम. कुठून येणार लाईट, व्हॅक्यूम मधून. कळालं, लाईट कसं येणार आहे, व्हॅक्यूम मधून. ठीक आहे. व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ ए वेव्हलेंथ ऑफ ए 400 नॅनोमीटर. काय दिले, व्हाईट लाईट म्हणजे ते कुठं आहे, व्हॅक्यूम मध्ये. लक्षात आलं, व्हॅक्यूम मध्ये पहिलं मीडियम दिलेलं आहे, व्हॅक्यूम. पहिलं रेंज दिलेलं आहे तुम्हाला 400 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजेच काय, इंटू 10⁻⁹ मीटर. कळालं, व्ही म्हणजे काय, व्हॅक्यूम आहे. ठीक आहे. सेकंड दिलेला नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. काय दिले, लॅम्बडा V2 दिलेला तो किती, 700 नॅनोमीटर. 700 नॅनोमीटर म्हणजे काय, 700 इंटू 10⁻⁹ मीटर. कळालं काय. व्हॉट विल बी द रेंज सीन व्हेन व्हाईट लाईट इज पास थ्रू द ग्लास ऑफ ए रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू काय, 1.55. म्हणजे लाईट कुठून ट्रॅव्हल करते, व्हॅक्यूम मधून ग्लास मध्ये. लक्षात आलं का, लाईट कसं ट्रॅव्हल करते, व्हॅक्यूम मधून ग्लास मध्ये. आणि फाइंड आउट करायला लावलं लॅम्बडाची रेंज. लॅम्बडाची रेंज म्हणजे काय, जे ग्लास मधून बाहेर पडेल ना, पहिल्यांदा किती असेल आणि दुसऱ्यांदा किती असेल. कळालं, क्वेश्चन काय कळालं. ओके, थोडीशी याच्या अगोदर थोडीशी थिअरी पार्ट कम्प्लीट करून घेतो. काय असतं, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. म्हणजे लाईट कसं ट्रॅव्हल करते, सेकंड टू फर्स्ट. फर्स्ट कडून सेकंड कडे जातं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा रेशो कसा लिहिला जातो, μ2/μ. उलटा लिहिला जातो, लक्षात असू द्या. 1 to 2 चाललाय तर काय लिहिणार, μ2 μ1. असं लाईट चालला तर काय लिहिणार तुम्ही, नाही, रेशो कसं लिहिणार, μ1/μ2. कळालं काय. आणि वेलोसिटीचा रेशो विचारला तर काय लिहिणार तुम्ही, सरळ लिहावं लागतं, फर्स्ट मीडियम टू सेकंड मीडियम. म्हणजे काय, v1/v2. मग इथं काय लिहिणार तुम्ही, v2/v1. कळालं. ओके. v आणि लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय, वेव्हलेंथ. लॅम्बडा म्हणजे काय, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ कसा असतो, v ची डायरेक्ट इक्वेशन म्हणून काय, λ1/λ2. कळालं का, λ1/λ2. हे कळालं. ओके. आता आपल्याला कसं कंडिशन मिळाली, या कंडिशन साठी स्टडी बघा. लाईट कसं ट्रॅव्हल करते, व्हॅक्यूम मधून ग्लास मध्ये आले, बरोबर ना. ग्लासच्या बाहेर पडते म्हणजे एअर मध्ये चाललंय, ऍक्च्युअल मध्ये व्हॉल्यूम कुठून चाललंय, व्हॅक्यूम टू ग्लास. तर तुम्ही रेशो कसं लिहिणार, μg/μv. बरोबर आहे का. आणि तेच वेव्हलेंथ साठी रेशो लिहायला होतं, तुम्ही काय लिहिणार, कुठून चालले, λv/λg. बरोबर आहे का. हे कळालं का. आपल्याला काय काढायचं, λg काढायचंय. आपल्याला काय काढायचंय, λg. λg कसं काढणार, λg इज इक्वल टू, λg इकडे मल्टिप्लाइड आहे, डिवाइड आहे, इकडे येतं काय झालं, मल्टिप्लाइडला λg. आणि इकडे मल्टिप्लाइड, इकडे येतं काय झालं, डिवाइड. म्हणजे काय, λv/μ. कळालं काय, नक्की कळालं. ओके. मग आता मला तोच विषय करायचा आहे, λg1 इज इक्वल टू काय येणार आहे, λv/μ1. कळालं का. v1 घेतलेलं आहे, कोणता, v1. कळालं. चल, कितीने डिवाइड करा, 400 इंटू 10⁻⁹ डिवाइड बाय काय, म्यू ची व्हॅल्यू किती देते तुम्हाला, 1.55. याला जर तुम्ही डिवाइड केलं, तर तुम्हाला जे आन्सर भेटेल ते किती आन्सर भेटतं, 400 ला 4 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर भेटतं 2.5806. किती, 5806 इंटू 10⁻². 10⁻². म्हणजे हा 1.5 वरती किती, 4 आहे ना. 400 म्हणजे 10⁻². आणि 4 ला 1 ने डिवाइड केलं तर किती भेटला मला, 2.22 इंटू 10⁻⁻9. 10⁻⁻9 म्हणजे काय, नॅनो. काय कन्वर्ट नाही करणार आपण त्याला. म्हणजे आणि 10⁻² आहे, त्याला इकडे शिफ्ट करून घेतलं तर तुम्हाला काय भेटलं, 258. किती डिजिट शिफ्ट व्हायचं, मला 2 सांगितले म्हणून काय इथं होता 1 2, कुठं आला, 8 च्या नंतर. कळालं का. हे कळालं का, 660 इंटू 10⁻⁻9. कळालं का. -9 म्हणजे काय, -9 म्हणजे काय, नॅनोमीटर. आता हे मीटर म्हटलं, आता नॅनोमीटर काय गायब करतो आता, 2.58.66 नॅनोमीटर. हे कळालं का.
आता तसंच काय काढायचं मला लॅमडा G2, कारण की रेंज विचारले ना, लॅमडा G आणि लॅमडा G2 काढता येईल का आता? काढता येईल नाही हा. ओके, कसं सांगितलं तुम्हाला, सेकंड मिडियम फर्स्ट मिडियम टू सेकंड मिडियम जर येत असेल तर आपण काय म्हणतो तर लॅमडा 1/λ2. ठीक आहे, या कंडिशन मध्ये आपल्याला काय झालं, व्हॅक्यूम 2 कुठून चाललाय तो ग्लासमध्ये येतोय, तर तुम्ही कसं लिहिणार आहे, रेशो कसं लिहिणार आहे, लॅमडा V/λg. आपल्याला काय काढायचं, लॅमडा G. देअरफॉर लॅमडा G इज इक्वल टू काय, लॅमडा V/μ. कळालं का? आता जसं काढावं मला लॅमडा G2 इज इक्वल टू काय, लॅमडा V/μ आणि काय लॅमडा V2. लॅमडा V2 किती तुमचा 700, बरोबर आहे का? 700 इंटू 10⁻⁹ डिवाइड बाय 1.55. 700 म्हणजे काय, 7 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁹ डिवाइड बाय काय 1.55. आता 1.55 ने जर 7 ला जर डिवाइड केला तर किती आन्सर भेटतं, किती आन्सर भेटतं, 4.5161 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁹ 10⁻² परत किती शिफ्ट होला, 2 डिजिट, कारण की इथं 2 दिलेले, म्हणजे काय आन्सर येणार आहे 451.61 इंटू 10⁻⁹ मीटर. 10⁻⁹ मीटर गायब झालं तर काय आन्सर येणार आहे, 45.161 नॅनोमीटर. कळालं का? लिहू शकता का, घरीच लिहिणार, इथंच लिहिणार, लवकर लिहा. कळालं का? बाकीचे का बरं absent आज कॉलेजला? कॉलेजला जाऊन आले होते, अंकुश त्यांची वाटतं गाडी नव्हती त्यामुळे ते नाही आले. तू कोणतं कॉलेजला? तेच मग कॉलेजला. झालं का? झालं का? आता बघा सेकंड एक्झाम्पल.
असं समजून घ्या एक नंतर. इथं दिसतंय का बरोबर? हो दिसतंय ना? ओके. अरे देवा, वरचं पार्ट गॅप्स. ऑफ जे ऑनलाईन असेल त्यांच्यासाठी खालचा वरचा पार्ट आहे लिहून ठेवतो. 1/μ2 इज इक्वल टू λ1 λ2 इज इक्वल टू काय μ/g इज इक्वल टू काय λv λg. v म्हणजे काय व्हॅक्यूम आहे. देअरफॉर λg इज इक्वल टू काय भेटणार मला λv/μ. सेकंड क्वेश्चन. सेकंड इथे दिसतंय का बरोबर? Okay. But the optical path of a ray of light is given of a wavelength traveling a distance of a 3 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे? डिस्टन्स दिलेलं आहे. ट्रॅव्हलिंग डिस्टन्स म्हणजे काय दिलं आहे? डी. ठीक आहे. किती दिलं आहे तुम्हाला? 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर म्हणजे काय? 3 × 10⁻² मीटर. ठीक आहे. गिवन wavelength traveling a distance of a 3 सेंटीमीटर in a flint glass having a refractive index of a 1.6. काय दिलेलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला तो किती दिला? 1.6. ठीक आहे. सेम ॲज दॅट ऑफ ए ऑन अ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ ए एक्स. म्हणजे आता दुसरा एक डी दिलेला म्हणजे याला काय म्हणा तुम्ही D1 आणि याला काय म्हणा मग तुम्ही D2. D2 दिलाय तुम्हाला 1 सेंटीमीटर. ठीक आहे. हॅव्हिंग अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए 1.55. काय दिलंय? 1.55 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. आणि डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे काय फाइंड आउट करायचं? D2. ठीक आहे. यासाठी परत तोच ती यूज करावं लागणार आहे. व्यवस्थित समजून घेऊ. म्यू इज इक्वल टू काय असतं? 1 to 2 मीडियम. तर तुम्ही काय लिहिणार? μ2/μ1. तेव्हा काय व्हेलॉसिटी लिहिणार? μ1/μ2. कळालं का? व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कसं फाइंड आउट करतो? व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाइम. मग मी काय करणार? डिस्टन्स इज इक्वल टू काय? v × t असं करू शकतो. मग इथं काय केलं बघा? v1 ची व्हॅल्यू काय टाकली? d/t इंटू v2 ची व्हॅल्यू काय लिहिणार मी? v2 ची व्हॅल्यू काय लिहिणार बघा? d2/t. बरोबर आहे का? हे कळालं का? v म्हणजे काय? d/t म्हणजे काय? d1/t आणि d2/t. कळालं? ओके. आता काय करतो बघा? d1/t इंटू t/d2. कळालं काय? हे कळालं? t गेट कॅन्सल. काय रिमेनिंग राहिलं तुमचं? d1/d2. आणि ह्या साईडला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं लिहितो आपण? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं लिहितो? उलटा लिहितो ना. म्हणजे काय लिहिणार तुम्ही? n2/n1. कळालं? मग ह्या कंडिशन मधून काय तयार करू शकतो आपण? n2 d2 d1 n1. बरोबर आहे का? हीच कंडिशन आपण डायरेक्ट तिथे यूज करतोय. बघा, याला n1 म्हणा, याला n2 म्हणा. म्हणजे काय? n1 d1 इज इक्वल टू n2 d2. आपल्याला काय काढायचं? d2. देअरफॉर d2 इज इक्वल टू काय? n1 d1/n2. कळालं का? मग n1 ची व्हॅल्यू तर तुम्हाला दिली 1.6 आणि d1 ची व्हॅल्यू दिली किती? 3 × 10⁻². बरोबर आहे का? आणि डिवाइड बाय किती? 1.55. हे जर मी सॉल्व्ह केलं तर आन्सर काय ते भेटतं? ते डायरेक्ट आन्सर लिहू. d2 इज इक्वल टू किती भेटणार मला? 4.8. 48. बरोबर ना? 4.8 इंटू 10⁻² डिवाइड बाय किती? 1.55. 1.55 जर डिवाइड केलं तर भेटतं मला 3.84 इंटू 10⁻² मीटर. 10⁻² गेला तर काय भेटतं मला? सेंटीमीटर होऊन जाईल. 3.84 सेंटीमीटर. कळालं? हे इक्वेशन कुठून तयार केलं आपण? कळालं? ओके, गेले. इकडचं पण लक्षात आलं पाहिजे ना. हे मी फक्त शिकवतोय कारण की तुम्ही ऑलरेडी पहिले नव्हते. त्यामुळे या गोष्टी मी पहिले क्लिअर करतो, मग नंतर परत इक्वेशन सॉल्व्ह करतोय.
नेक्स्ट एक्झाम्पल IMP, मोस्ट IMP म्हणता येईल त्याला. मोस्ट IMP व्यवस्थित समजून घ्या, अडचण असेल तर विचार. हे डबल स्लिट अरेंजमेंट ऑफ ए पॅटर्न प्रोड्युसेस ए A double slit arrangement of a produces interference fringes for a sodium light. लॅम्बडा दिलेला आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 589 नॅनोमीटर. काय दिले, लॅम्बडा इज इक्वल टू काय दिले, 589 नॅनोमीटर. ठीक आहे. आता मला सांगा इथं व्हाईट शब्द आलेला आहे का, व्हाईट शब्द वापरला का आपण, नाही. म्हणजे कोणाचं दिलं, गेअर मधलं दिलं म्हणून टाकलं. लक्षात आलं. व्हॅक्युमचा आणि याचा आपण डिफरन्शिएट करता तर व्हॅक्युम वरून काय लक्षात ठेवलं, व्हाईट लाईट. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, असं व्हाईट लाईट शब्द आलेले नसल्यामुळं आपण मीडियम दिलं, मीडियमचं दिलं. ठीक आहे. दॅट आर 0.20 डिग्री म्हणजे काय दिलं, थिटा इज इक्वल टू काय दिलं, 0.20 डिग्री. ठीक आहे. अपॉन व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन, काय चालेल, अँग्युलर सेपरेशन म्हणजे थिटाच. पण आता नवीन भेटतंय म्हणून मी त्याला थिटा डॅश म्हणतोय. ठीक आहे. अँग्युलर फ्रिंज सेपरेशन इफ द सेंटर ऑफ अरेंजमेंट इज इमर्ज इन वॉटर, काय दिले, म्यू आहे. म्यू म्हणण्यापेक्षा आपण एन म्हणूया. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला वॉटरचा तो दिलाय तुम्हाला 1.33. किती दिलाय, 1.33. आणि आपल्याला विचारलं थिटा डॅश. 1.33 म्हणजेच काय, 4/3. लक्षात द्या, 1.33 म्हणजे काय, 4/3. पण क्लिअर आहे. आणि फाइंड आउट काय करायला आपल्याला, थिटा डॅश. थिटा डॅश कधी भेटणार आहे, जेव्हा हेच अरेंजमेंट मी काय करणार, वॉटर मध्ये करणार आहे, तेव्हा मला अँगल काय वेगळा असतो. ठीक आहे. पण क्लिअर आहे. बघा मग आता थिटा इज इक्वल काय, लॅम्बडा बाय ए. थिटा इज इक्वल काय, लॅम्बडा बाय ए. हा कुठून आला फॉर्म्युला, काल आपण शिकलो होतो. कसा, कालचा फॉर्म्युला आठवते का, अशी इन्क्लाइन मध्ये केलं तर याला मी काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं होतं आणि इथं काय होतं, अँगल थिटा बनला. बरोबर आहे. इथला अँगल काय होता, थिटा होता. आणि इथला अंतर काय होतं, लॅम्बडा होता. आणि हे अंतर किती होतं तुमचं, ए होतं. बरोबर आहे का, कळालं का. हे अंतर काय होतं तुमचं, ए होतं. मग काय मिळालं होतं, ए लॅम्बडा आणि ए मधलं रिलेशन शोधण्यासाठी आपल्याला काय माहिती आहे, हे हायपोटेन्यूस आहे. आणि हे काय अपोजिट साईड म्हणजे काय यूज करतो आपण, साइन थिटा इज इक्वल टू काय, लॅम्बडा बाय ए. कळालं का. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय म्हणा तुम्ही, ए साइन थिटा म्हटलं तर आठवते का. आणि मी तुम्हाला सांगितलं अँगल कसा असेल, ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जेव्हा साइन थिटा इज इक्वल टू थिटा म्हणू शकतो. कळालं का. मग काय इक्वेशन मला मिळेल, तितकं झालं. काय इक्वेशन बनेल मला, जर साइन थिटा इज इक्वल टू, मी जर थिटा इक्वेशन जर मी पुट केलं, मी लॅम्बडा इज इक्वल टू काय, ए थिटा म्हणू शकतो. कळालं का, कळालं का नाही. मग काय इक्वेशन तयार केलं, थिटा इज इक्वल टू काय भेटलं मला, लॅम्बडा बाय ए. कळालं का. मला काय विचारलं, थिटा डॅश. मग मी म्हणू शकतो का, थिटा डॅश इज इक्वल टू काय, लॅम्बडा डॅश अपॉन ए. कळालं का. हे तर बदलणार नाही, सेपरेशन दोघांमधलं हे काय बदलणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. आता याच इक्वेशन मधून चला परत एक इक्वेशन कळलं लागते ना. पहा अजून काय म्हणतात मी, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. आता व्यवस्थित समजून घेऊ. जर लाईट कशी ट्रॅव्हल केली, फर्स्ट मिडियम टू सेकंड मिडियम. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला तर तुम्हाला सांगितलं मी लॅम्बडा 2 काढा, तर तुम्ही काय कराल, तर लॅम्बडा 2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 अपॉन म्यू लिहायला लागलं होतं. म्यू म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. या कळालं का नाही. ठीक आहे. आता कोणत्या डॅशच्या फॉर्म मध्ये घेतलेले आपण, डॅशच्या फॉर्म मध्ये. मग मी काय म्हटलं बघा, लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा कुठे गेला, थिटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय ए मिळालं. आणि लॅम्बडा 2 इज इक्वल टू काय म्हणणार, लॅम्बडा अपॉन एन. आणि कोणता डॅश घ्यायचा, इकडचा घ्यायचा का इकडचा घ्यायचा, पटकन कन्सिडर करा, पटकन सांगा. लॅम्बडा 2 इज इक्वल टू लॅम्बडा 1 बाय एन. काय घेणार आपण, हा काय भेट मला, लॅम्बडा डॅश मिळेल. आणि हा काय भेट मला, लॅम्बडा. कळालं का. लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली, लॅम्बडाची व्हॅल्यू दिली का, लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली, 589. लक्षात आलं का, 589 नॅनोमीटर. म्हणजे काय, 10⁻, इथं कन्वर्जन करायचं राहिलं, 589 इंटू 10⁻⁻9 मीटर. ठीक आहे. कन्वर्जन करून घेत जा, गरज नाही पडत भरपूर वेळा, पण कन्वर्जन प्रॅक्टिस असू द्या. 9 मीटर डिवाइड बाय काय, 89 किती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय, 4/3. 1.33 म्हणजे काय, 4/3.
सिंपल करून घेतो, डायरेक्ट 4/3 लिहिलं. मग लॅमडा डॅश इज इक्वल टू काय भेटणार मला? लॅमडा डॅश इज इक्वल टू काय भेटणार? 3 मल्टिप्लाय होईल, डिवाइडला इकडे जातील काय मल्टिप्लायला, म्हणजे काय भेटणार 589 इंटू 10⁻⁹ डिवाइड बाय काय 4. कळालं का? चला इथपर्यंत घ्या, बाकी आपण पुढचं करूया. मला थिटा डॅश मिळवायचा आहे. झालं? बघ हाय, इक्वेशन काय म्हणाल? थिटा इज इक्वल टू लॅमडा बाय ए, बरोबर आहे का? लॅमडाची व्हॅल्यू काय दिली? 589, बरोबर आहे का? 589 अपॉन ए. थिटाची व्हॅल्यू किती दिली? 0.20. कळालं का? 0.20 डिग्री. therefore ए इज इक्वल टू काय येणार आहे? ए जर इकडे मल्टिप्लाय केला, हे जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला? आणि 589 म्हणजे काय? लॅमडा आहे. हे कळालं का? लॅमडा बाय ए आहे ना. 589 म्हणजे काय? लॅमडा. मग मी ह्यालाच इक्वेशनला व्यवस्थित समजून घ्या. ह्या इक्वेशनला काय करतो बघा, ह्याच इक्वेशनला मग बघा लॅमडा इज इक्वल काय म्हणू शकतो? थिटा इंटू ए असं म्हणू शकतो का? असं करण्यामागचं रिझन काय पुढं लक्ष देऊन जाईल तुम्हाला. इथपर्यंत कळालं? लॅमडाला फक्त अरेंज केलं थिटा बाय. थिटाची व्हॅल्यू किती दिली? 0.20 डिग्री आणि इंटू ए. एची व्हॅल्यू दिली का? नाही, पण मला लॅमडा मिळाले. इथपर्यंत कळालं? ओके, आता व्यवस्थित सेकंड इक्वेशन मध्ये मला काय मिळालं? लॅमडा मिळालं, बरोबर आहे. मला काय मिळालं? लॅमडा मिळालं. लॅमडा 0.20 ए मिळाले. ठीक आहे. आता हा थिटा डॅश बाय लॅमडा डॅश बाय ए अजून आता जस्ट आपण सॉल्व्ह केलं होतं. काय सॉल्व्ह केलं होतं? लॅमडा डॅश इज इक्वल काय? लॅमडा बाय एन केलं होतं. आता जस्ट सॉल्व्ह केलं बघा, लॅमडा बाय एन. ठीक आहे. आता बघा लॅमडाची व्हॅल्यू काय मिळाली मला? लॅमडाची व्हॅल्यू 0.20 डिग्री एन, बरोबर आहे का? लॅमडाची व्हॅल्यू काय टाकतो मी? 0.20 डिग्री ए. एनची व्हॅल्यू किती? एनची व्हॅल्यू किती दिली? 4/3 टाकायचं येते. एनची व्हॅल्यू 4/3 टाकलं, 4/3. ठीक आहे. लॅमडा डॅश टाकलं, लक्षात द्या लॅमडा डॅश. मग काय होणार आहे? हा 3 वरती मल्टिप्लाय आहे. 3 इंटू 0.20 इंटू ए डिवाइड बाय 4. कळालं का? थोडीशी वेगळी स्टेप केली. काय होईल? 0.20 ने 30 काय 3 काय होणार? 0.60 होऊन जाईल. 0.60 इंटू ए डिवाइड बाय काय 4. कळालं का? 4 ने जर 16 ला जर डिवाइड केलं तर काय भेटेल मला? 0.15 ए लॅमडा डॅश ए. कळालं का? लॅमडा डॅश कसं मिळवलं? कळालं? ओके. आता इथं काय भेटलं मला? ए मिळालं, बरोबर. आता हे इक्वेशन इथं पुट करू म्हणजे थिटा डॅश भेटेल.
बरोबर ना. मला थिटा डॅश मिळवायचा होता, कुठे गेला थिटा डॅश घ्यायचा आहे. थिटा डॅश इज इक्वल टू काय लॅम्बडा डॅश अपॉन ए, बरोबर ना. लॅम्बडा डॅश काय मिळालं मला 0.15 ए डिवाइड बाय ए. 0.15 काय डिग्री आहे का, कारण की ए डिग्री आहे, हे पण डिग्री आहे, हे पण काय झालं डिग्री झालं, बरोबर आहे. हा ए ए गेट कॅन्सल, काय राहिलं तुमचं 0.15 डिग्री. थिटा डॅश इज इक्वल काय 0.50 डिग्री. म्हणजे अगोदर जे काही सॉल्व्ह केलं आपण डायरेक्ट एमची व्हॅल्यू टाकून त्याचं काही गरज पडणार पण नाही. हे डायरेक्ट जर 0.20 ए जर टाकलं तर डायरेक्ट आन्सर मिळून जाईल. कळलं? ओके, त्याच्याने पण आन्सर मिळेल. झालं का? ओके, आय एम क्लिअर, मोस्ट आय एम क्लिअर. समजलं, सिंपल होतं ना. किती चौथा नंबर चेक आपला झाला, चौथा झाला ना तो. In a double slit arrangement, the slits are separated by a distance of a equal of a 100 times of wavelength. काय दिलं स्लिट मधलं डिस्टन्स. स्लिट मधलं डिस्टन्स म्हणजे काय, काय दिलेलं स्लिट मधलं डिस्टन्स. या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, स्लिटचं डिस्टन्स म्हणतो ना. हे स्लिट आहे S1 आणि S2, यांच्या दोघांमध्ये डिफरन्स किती असतो, यांचा डिस्टन्स किती असतो, डी असतो. काय असतो डी. काय दिले स्लिट मधलं डिस्टन्स दिलेलं आहे बघा. इन ए डबल स्लिट अरेंजमेंट द स्लिट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ, म्हणजे डी दिलेला आहे, किती दिलेलं आहे तुम्हाला 100 टाइम्स ऑफ वेवलेंथ दिलेलं आहे. 100 टाइम्स ऑफ वेवलेंथ दिलेलं आहे, ठीक आहे, ऑफ द लाईट पासिंग थ्रू द स्लिट्स. काय विचारलंय बघा पहिलं, व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन. अँग्युलर सेपरेशन म्हणजे काय थीटा. काय विचारलंय अँग्युलर सेपरेशन म्हणजे काय थीटा. थीटा इन रॅडियन, कशामध्ये विचारलंय रॅडियन मध्ये, डिग्री मध्ये नाही, ठीक आहे. रॅडियन बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमम अँड ऍडजसंट मॅक्सिमम. सेंट्रल मॅक्सिमम आणि ऍडजसंट मॅक्सिमम मधला थीटा विचारलेला. सेकंड कंडिशन काय विचार बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द मॅक्सिमम ऑन द स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लिट. म्हणजे काय दिले कॅपिटल डी दिलेले आहे. कॅपिटल डी दिलेले आहे. कॅपिटल डी किती दिले तुम्हाला 50 सेंटीमीटर. म्हणजे काय 15 × 10⁻⁻2 मीटर. आणि विचारले काय व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस मॅक्झिमा. म्हणजे काय विचारलं कॅपिटल एक्स. डिस्टन्स विचारलेलं आहे कॅपिटल एक्स. कळालं का? ओके, सिंपल एक्झाम्पल आहे. आता जस्ट आपण काय यूज केलं होता, ए इज इक्वल टू काय होता, लॅम्बडा इज इक्वल काय मिळालं होतं ए साइन थिटा. बरोबर आहे का? लॅम्बडा इज इक्वल काय मिळालं होतं ए साइन थिटा. आता जस्ट केलं होतं साइन थिटा नथिंग बट थीटा देरफॉर लॅम्बडा. देरफॉर थीटा इज इक्वल टू काय लॅम्बडा बाय ए. कळालं का? हे आता जस्ट सॉल्व केलं थीटा डॅश लॅम्बडा डॅश बाय ए, ठीक आहे. तोच फॉर्म्युला बघा, तोच फॉर्म्युला यूज करा. थीटा इज इक्वल टू काय लॅम्बडा बाय ए. आता इथं ए घ्यायचं का डी घ्यायचं आहे,
आता इथं आपण इथं काय घाला ना आपल्याला डीच्या ऐवजी काय म्हणाला ए म्हणावं लागेल. कळालं का? कारण की डायफ्रॅक्शन सेंटर मॅक्सिमम शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय आपल्याला यूज करायला ए. म्हणजे काय लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली? 100 टाइम्स ऑफ सॉरी ए ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला? ए ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला? 100 टाइम्स ऑफ लॅम्बडा म्हणजे लॅम्बडा बाय 100 टाइम्स ऑफ लॅम्बडा. कळालं का? लॅम्बडा गेट कॅन्सल म्हणजे काय भेटला? 1/100. 1/100 म्हणजे काय? 0.01 रेडियन. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं? तेवढं डायरेक्टच भेटलं. काय एवढं काय डोकं लावायचं नव्हतं. सेकंड फर्स्ट झाला. आता सेकंड विचारलं. सेकंड मध्ये काय फाइंड आउट करायचं? फर्स्ट झाला. सेकंड ला मध्ये काय फाइंड आउट करायचं? कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू सांगितलं होतं. कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय असतं? लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. आता स्मॉल डी च्या ऐवजी काय इथं ए. मग आता मला सांगा लॅम्बडा बाय ए म्हणजे काय? थीटा का? लॅम्बडा बाय ए म्हणजे काय? थीटा. मग असं म्हणू शकतो लॅम्बडा बाय ए म्हणजे काय? थीटा इंटू डी. बरोबर आहे का? कळालं काय? थीटा इंटू डी. थीटाची व्हॅल्यू किती आहे तुमची? 0.01 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला? 50. बरोबर ना? 15 इंटू 10⁻². कळालं काय? ओके व्यवस्थित समजून घ्या. 0.01 म्हणजे काय? 10⁻². 0.01 म्हणजे काय? 10⁻². असं का बरं बोललो? 1/100 म्हणजे काय? 10⁻². 1/100 म्हणजे काय? 10⁻². 10⁻² वरती गेला तर काय होईल? 10⁻². म्हणजेच काय? हेच आन्सर आहे ना. 0.01 म्हणजे काय? 10⁻². कळालं का? इंटू 15 इंटू 10⁻². कळालं काय? ओके 10⁻² आणि 10⁻² किती होऊन जाईल? 10⁻4 होऊन जाईल.